खरं खरं काय आहे? फळ आहे. आणि त्या हरीची प्राप्ती करून देणारे देव आहे, पण देव भक्ता करता. श्रीगुरु आहेत पण शिष्या करता. पण ज्याला कोणीच विचारित नाही, ज्याला कोणी विचारित नाही, घरात त्याला कोणी बरं म्हणित नाही, गावालाही वाटतं, आई वडिलालाही वाटतं ह्या ठोंब्याचं लग्न न झालं तरच बरं. पण लग्नाला अदृष्ट लागतं, दगडाला हळद लागत. ज्याला काही व्यवहाराचं ज्ञान नाही अशालाही दगडाला काय लागती. आणि चांगल्या चांगल्या बुद्धिमंताचं लग्न व्हावं पण अदृष्टात नाही. बुद्धिमता आई साहेबाला वाटलं याचं लग्न व्हावं, रामचंद्र प्रभूला वाटलं मारुतीचं व्हावं, म्हणून संसाराला अदृष्ट लागतं. आणि परमार्थ तुमच्या हातात आहे. संसारात सगळ्यालाच काही मंत्री होता येत, काहीला होता येतं, काहीला होता येत नाही, सगळं काही सगळ्याला होता येत. पण परमार्थ करताना वारकरी कोणाला होता येत मला सांगा. आणि वारकरी झाल्यावर जे फळ आहे का श्रीमंत झाल्याला फळ आहे? मंत्री संत्री झाल्यावर फळ आहे का वारकरी झाल्यावर फळ आहे? म्हणजे वैष्णव देवाचे साचे भक्त. मग काय व्हाव? हो, काय व्हायला पाहिजे? इतक्या पुरतं का खरंच? मग बरे बाबा, मग जोग महाराज प्रसन्न आहे. म्हणून काही काहीला संसाराला काही हे लागत नाही, फार दगडाला हळद लागत. संसाराला तेवढा काही अधिकार लागतो असं काही त्याचाही संसार होतो. काहीला कसं बोलावं, काय करावं, काही उद्योग करावं हे काही कळत. एका ग्रहस्थाचं लग्न झालं होतं पण ते सगळ्याला वाटत होतं न झालेलं, पण झालं त्याचं. मग ते मित्र त्याला म्हणे, अरे तुझं लग्न झालं, आता दिवाळी आलेली आहे, सासरेवानं तिकडं बोलावलं सासूरवाडीला, जा पण चांगलं जा, चांगले कपडे घाल, ती सफारी घाल, तुझ्याजवळ जर नसेल तर माझी घेऊन जा, सफारी घाल. तिथं गेल्यानंतर कसं बोलावं, काय बोलावं, कोणी जर नवीन दिसलं, काही जर दिसलं, भेटलं, आपण कुठे असता, आपण काय करता, असं व्यवस्थित विचारायचं. बरं हे गेला, वेशीजवळ जावं येणार म्हणून ते घ्यायला आले जावई मला. हा गेल्या गेल्या त्यांना म्हणतो राम राम, आपण कुठे असता, आपलं लग्न झालं का? आता तू मनात म्हणतो माझं लग्न झालं नसतं या ठोंब्याचं घर उघड असतं, पण आता ते गोड करून घ्यावं लागेल ना. काय सांगा तुम्ही, आता संसार होतो की नाही त्याचा? चाललाच ना कसा तरी, चाललाच ना. त्याच्या संसाराला काही लागत, तरी पण संसाराला डोकं लागत. बायकोला तरी डोकं पाहिजे, नाही तर नवऱ्याला तरी आडनावाचे डोके अजिबात हो चालत नाही महाराज. तसं जीवनामध्ये निव्वळ वायाला गेलेला माणूस, ज्याला कोणीच विचारित नाही, ज्याला गावात कोणी बरं पाहत नाही, घरात कोणी बरं पाहत नाही, असा वायाला गेलेला माणूस. आणि जो ज्याला कोणी बोलू देत नाही, काही बोललं की तोंडात गाल फटीत मारते, असा माणूस संताला त्रास देतो. संत त्याच्या शिवाय सहन करतात, तरी ते म्हणतात आपला आहे लेकराचे, हे आपलं लेकरू आहे, ही संत आहे. सगळं सहन करणारे कोण आहेत? श्रीगुरु नाही करणार सहन. वेड्यावानी जर आश्रमात वागू लागले तर त्याला आश्रमात ठेवणार नाही. तिथं चॅप्टर झालं, त्यांच्या आज्ञेप्रमाणे जो वागल तो तिथं कृतार्थ होईल. देवाकडे असं चालत नाही. पण जो कुठं चालत नाही, जो अवगुणी आहे, त्याचे गुणदोष न पाहता सामावून घेणारे जर कोण असतील, गुणदोष याती
जातीचा, तुझं शिक्षण काय, तुझी परिस्थिती गरिबीची का श्रीमंतीची, त्याचे कोणत्याही प्रकारचं अवगुण न पाहता त्याला आपल्याजवळ करता. आणि आपल्याजवळच कधी आपल्यासारखं असं नाही, आपल्या जवळच करतात का आपल्यासारखं असं